जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ। आत्मानुभवाची साधने हा विषय ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। गेल्या वेळेला आपण अंतरंग साधनांचा विचार करत होतो। श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही आत्मरूप होण्याची अंतरंग साधने आहेत। आणि हरवलेलीच वस्तू ही कुठं बाहेर हरवलेली नसून ती आपल्या आतमध्येच आहे, पण हरवल्याचा मात्र आपल्याला भ्रम झालेला आहे। हे स्पष्ट करताना आपण एक उदाहरण पाहता पाहताच डिस्टर्ब झालो होतो। ते उदाहरण होतं की सुतार पूर्वीच्या काळचे जे सुतार आहेत ते आपल्या कानावर एक पेन्सिल कायम अडकवून ठेवायचे मार्किंग करण्यासाठी वगैरे। आणि त्या सुताराला भ्रम झाला की आपल्या जवळची पेन्सिल हरवलेली आहे, म्हणून इकडं तिकडं त्याने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण त्याला काही केल्या पेन्सिल सापडेना। त्यावेळेला कपाळावर हात मारून घेऊन डोक्यावरून त्यांनी ज्या वेळेला हात फिरवला तेव्हा ती कानाजवळच त्याच्या हाताला ती पेन्सिल लागली आणि तो खुश झाला। आता वास्तविक पाहता ती पेन्सिल कुठं हरवली होती का? नव्हती हरवली, पण ती हरवली आहे असा भ्रम मात्र त्याला काही काळापुरता जरूर झाला होता। आणि ज्या वेळेला शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ती बाहेर कुठे नसून आपल्या जवळच आहे असा त्याला शोधही लागला। त्याप्रमाणे आत्मा नावाचा तत्वाचा शोध घेत असताना ते बाहेर कुठे नसूनही आपल्या आतमध्येच आहे। वास्तविक पाहता ते नित्यप्राप्तच आहे। आत्मज्ञान हे नित्यप्राप्तच आहे। आत्मा हे आपलं स्वरूपच आहे, पण सद्यस्थितीमध्ये मात्र आपल्याला आत्मा नाही असं वाटायला लागलेलं आहे। आणि तोच आपल्याला झालेला भ्रम जितक्या लवकर काढता येईल तितक्या लवकर आपल्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती होईल, म्हणजे मीच ब्रह्म आहे असं आपल्या बुद्धीला बोध होऊन जाईल। या ठिकाणी ती वस्तू सापडणे, आता परमार्थामध्ये वस्तू म्हणजे ब्रह्म। आता ते ब्रह्म सापडणे किंवा त्याचा शोध घेणे, त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न हे वास्तविक पाहता इतका प्रयत्न केल्यानंतर ब्रह्म जे आहे ते तिथल्या तिथंच आहे। मग अविद्या जी आहे, भ्रम जो आहे तो आमचा निघून जाणार आहे की ते हरवलेलं आहे, ते सापडत नाही असा जो भ्रम आमच्या चित्ताला झालेला आहे तो प्रयत्नानंतर पूर्णपणे निघून जाणार आहे। म्हणजे ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने अविद्या दूर केल्यानंतर जे काही आमच्या हाती लागणार आहे तेच आमचं स्वरूप आहे। या पद्धतीने आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे। आता या आत्मारामाचा शोध घेत असताना, आत्मतत्वाचा शोध घेत असताना सगळ्यात मोठे अडथळे, प्रतिबंध या ज्ञानमार्गामध्ये कुठले येतात? तर आमच्या बुद्धीमध्येच निर्माण झालेले जे त्याच्याविषयीचे संशय आहेत, जे भ्रम आहेत, ज्या शंका आहेत, त्याच त्या मार्गातल्या मोठ्या काय आहेत तर प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत। आणि आता ते काढून टाकल्याशिवाय म्हणजे आमच्या चित्ताने जी विपरीत धारणा, गैरसमज निर्माण करून घेतलेले आहेत स्वतःविषयी तेवढे सगळे दूर केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणे शक्य नाही। थोडेसे आपल्याला आज या ठिकाणी म्हणजे परमार्थ विज्ञान पाहतानाच आपण पाहतो आहोत की भरपूर शास्त्रीय शब्द या ठिकाणी येतात, ते समजूनही आपल्याला घ्यायचे आहेत।
पण आपणच आपल्याकडनं असं ठरवलं की ते फार अवघड आहे, डोक्यावरून जातं, तर कधीच डोक्यात जाणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचंय की हे अभ्यास वर्ग आपण कशासाठी घेतो आहोत, तर जे आम्हाला अवघड वाटतं ते सोपं करून घेण्यासाठीच तर आमची ही सगळी खटपट आहे. तेव्हा या खटपटीला भगवंताच्या कृपेने आपल्या नक्कीच यश मिळणार आहे. तेव्हा अवघड आहे असं न म्हणता आता आपण ते सोपं करून पाहणार आहोत असं आपण आधीच ठरवून घेऊयात. म्हणजे अवघड म्हटलं की अजूनच अवघड वाटतं. सोपं आहे, सोपं करून सांगणार आहेत आणि आपल्यालाही सोपं करून ते कळणार आहे असं लक्षात घेतलं की त्यातली भीती जी आहे ती निघून जाते. आता इथं आपल्या समोर 3 भावना सांगितलेल्या आहेत. भावना म्हणजेच आपल्या मनातले, बुद्धीतले विचार जे आहेत ते 3 प्रकारांनी कसे अडथळा निर्माण करतात ते या ठिकाणी आज आपल्या समोर मांडलेलं आहे. याला बुद्धीतले दोष असं म्हणतात किंवा विचारसरणीतले दोष असं सुद्धा याला म्हणतात. एक आहे प्रमाण संभावना म्हणजे प्रमाण असंभावना, दुसरं आहे प्रमेय असंभावना आणि तिसरं आहे विपरीत भावना. आता हे काय मोठे मोठे शब्द आणि ते सगळं जड वाटायला सुरुवातीला शब्द ऐकले की आपल्या लक्षात येईल, पण या ठिकाणी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. असंभावना हा शब्द आपल्याला सगळ्यांना चांगला परिचित आहे. एखादी गोष्ट होणे अशक्य आहे असं ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण म्हणतो हे असंभव आहे, म्हणजे होणे शक्य नाही, असंभव आहे. तसं आम्हाला आत्मज्ञान होणे असंभव आहे. कशामुळे? तर आम्ही त्याच्याविषयी केलेल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत, चुकीच्या भावना आहेत, त्यामुळेच ती असंभावना नावाचा दोष जो आहे तो आमच्या बुद्धीला, आमच्या चित्ताला, आमच्या मनाला चिकटून बसलेला आहे. आणि जोपर्यंत हा असंभावना दोष आमच्या चित्तातून आम्ही विचारांनी घालवत नाही तोपर्यंत आत्मतत्वाचा बोध होणे हे अशक्य आहे. पण हे दोष चित्तातून घालवल्या क्षणी जे काही होणार आहे ते पूर्ण संभव आहे आणि ते आमचं मूळचं स्वरूप आम्हाला नक्की गवसणार आहे. फक्त त्यासाठी काय करावं लागेल तर चित्तातले जे प्रतिबंध आहेत, ज्ञान मार्गाला अडथळा करणारे जे चुकीचे विचार आहेत, ज्या चुकीच्या भावना आहेत, ज्या चुकीच्या कल्पना आहेत, त्या ब्रह्मविद्येच्या साह्याने सद्गुरूंच्या संगतीमध्ये, श्री गुरूंच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये विचार करून करून आमच्या बुद्धीतले आम्हाला घालवले पाहिजे. नाहीतर मी म्हणेल तेच खरं, जसं आपण म्हणतो मेरी मुर्गी एक ही टांग, ह्या पद्धतीने जर आम्ही स्वभावामध्ये ते तसंच धरून ठेवलं तर मात्र ब्रह्मरूप होणे असूनही असंभव आहे. पण हे दोष जर आम्हाला चित्तातले घालवता आले तर मात्र आत्मज्ञान शक्य आहे की आम्ही तेच आहोत. पण परत ते होण्यासाठी अडथळा कशाचा निर्माण झालेला आहे तर कल्पनेचा, भावनेचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि ते चुकीचं आहे. ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे 3 प्रकारचे दोष कसे आहेत ते बघण्याचं काम करायचं आहे. आता एखादी गोष्ट ज्या वेळेला आम्ही जाणतो, आता समजा रूप नावाचं गोष्ट आम्हाला जाणायची आहे. आता रूप जाणणारा जो आहे त्याला जीवात्मा साध्या भाषेत आपण म्हणतो, आता शास्त्रीय भाषेत त्याला प्रमाता असं म्हणतात. त्यानंतर हा प्रमाता ती वस्तू ज्याच्याद्वारे जाणतो त्याला प्रमाण असं म्हणतात आणि ती वस्तू जाणणे म्हणजे जे जाणायचं आहे त्याला प्रमेय असं म्हणतात. अवघड काही नाही, फक्त शब्द थोडेसे वेगळे आहेत. जीव या ठिकाणी प्रमाता असं म्हटलेलं आहे की जो जाणणारा आहे, ज्याच्याद्वारे जाणायचं आहे त्याला प्रमाण असं म्हटलेलं आहे आणि जे जाणावयाचं आहे त्याला प्रमेय असं म्हटलेलं आहे. प्रमाता प्रमाणाच्या साह्याने प्रमेयाचं ज्ञान करून घेतो असं एक वाक्य आता आपल्या समोर आलं की प्रमाता म्हणजे जीवात्मा, प्रमाणाच्या साह्याने म्हणजे इंद्रियांच्या साह्याने शब्द स्पर्श रूप रसगंध याचं काय करून घेतो तर ज्ञान करून घेतो. आता शब्द स्पर्श रूप रसगंध याचं ज्ञान करून घेण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिये जे आहेत ते प्रमाण आहेत. त्या गोष्टींचं ज्ञान करून घेण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिये हेच ते ज्ञान करून घेण्यासाठी प्रमाण आहे. तसं जीव ब्रह्मरूपच आहे. हे काय आहे तर ज्ञेय आहे. आम्हाला जाणायचं काय आहे या अभ्यासातून तर जीव ब्रह्मरूप आहे. कारण जीवो ब्रह्मैव नापराहा हा सिद्धांत आहे. म्हणजे आम्हाला जे जाणायचं आहे ते काय आहे तर जीव ब्रह्मरूपच आहे.
माझा जीव सुद्धा ब्रह्मरूपच आहे हे मला जाणायचं आहे। म्हणजे या ठिकाणी प्रमेय काय आहे तर जीव ब्रह्माची ऐक्यता जाणणे हे प्रमेय आहे। आता हे जाणण्यासाठी प्रमाण काय आहे? जसं रूप पाहण्यासाठी डोळा हे प्रमाण आहे, गंधाचा ज्ञान करून घेण्यासाठी घ्राणेंद्रिय हे प्रमाण आहे, चव चाखण्यासाठी रसनेंद्रिय हे प्रमाण आहे। तसं जीवच ब्रह्मरूप आहे हे जाणण्यासाठी प्रमाण काय आहे तर ते प्रमाण जे आहे ते वेदशास्त्र हेच त्याला प्रमाण आहे। आता एक आपल्याला लक्षात आलं की जाणायचं काय आहे म्हणजे प्रमेय काय आहे तर जीव ब्रह्मरूप आहे, जीव आणि ब्रह्म एकच आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता ते जाणण्यासाठी प्रमाण काय आहे? ते जाणण्यासाठी प्रमाण वेदांत शास्त्र, वेद हेच प्रमाण आहे। जाणणारा कोण आहे तर जीवात्मा आहे, ज्याला भ्रम झालेला आहे, मी देह आहे, मन आहे, प्राण आहे इत्यादी तऱ्हेचे भ्रम ज्याच्या चित्ताला झालेला आहे तो या ठिकाणी प्रमाता आहे। पण ह्या भ्रमातून सुटण्याची त्याला तीव्र इच्छा आहे म्हणून तो तीव्र मुमुक्षु आहे। आणि असा तीव्र मुमुक्षु असलेला जीवात्मा आता ब्रह्म जाणण्यासाठी विचाराने निघालेला आहे। जाणण्यासाठी घरातून बाहेर कुठं पडायचं नाहीये या ठिकाणी, तर विचाराने ते जाणून घ्यायचं आहे। मग त्याच्यासाठी प्रमाण काय आहे तर त्याच्यासाठी प्रमाण आहे ते म्हणजे वेदशास्त्र, वेदांवरचा विश्वास, वेदांवरची श्रद्धा हीच त्या ठिकाणी प्रमाण आहे। पण तुमच्या आमच्या ठिकाणी मात्र सद्यस्थितीमध्ये काय गैरसमज निर्माण झालेला आहे तर वेद हे त्रिकांडात्मक आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान असे 3 कांड या वेदांमध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत। आता हे 3 कांड ज्या वेळेला वेदांनी मांडलेले असतात तेव्हा कर्म उपासना करता करता आणि कर्म उपासनेचा स्वतःवर भरपूर संस्कार करून घेतलेले तुम्ही आम्ही ते संस्कार इतके पक्के आहेत की आपल्याला काय वाटतं आहे सध्या की कर्म वेद जे आहेत ते जीव ब्रह्म ऐक्य सांगत नसून आपल्याला काय सांगत आहेत तर कर्म उपासना करायला सांगत आहेत। म्हणजे ज्ञान मार्गापर्यंत हे पोहोचलेलेच नाही। मग कर्म करता करता आम्ही कर्मठ होऊन बसतो, उपासना करता करता देव आणि आम्ही भिन्न आहोत ह्याच कल्पनेत कायमचं राहून जातो। आणि जे प्रमेय आहे म्हणजे सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे जीव ब्रह्म एकच आहे त्या सिद्धांतापर्यंत मात्र या कल्पना आम्हाला पोहोचू देत नाही। मग आता वेद जे आहे त्यांनी कर्म आणि उपासना नक्कीच सांगितलेली आहे, पण कर्म आणि उपासना जी आहे त्याद्वारे आम्हाला नक्की काय प्राप्त करून घ्यायचं आहे तर जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीसाठी चित्ताची शुद्धी आणि शांती ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या कर्म आणि उपासनेच्या द्वारे तुम्हाला आम्हाला कमवायच्या आहेत। आता वेदात सांगितलेले कर्म जर आम्ही सकाम पद्धतीने करत गेलो, वेदात सांगितलेल्या उपासना त्या उपासना करत असतानाही आमच्या चित्तामध्ये जर सिद्धीची लालसा असेल, तो आराध्य दैवत आमचं ज्या लोकी राहतं त्या लोकी जाऊन राहण्याची लालसा असेल, त्याच्या जवळची सगळी संपत्ती आम्हाला मिळावी, त्याचं स्वरूप आम्हाला म्हणजे स्वरूपता मुक्ती मिळावी असं जर आम्हाला वाटत असेल तर हे सगळे त्याच्यामधले काय निर्माण होतात तर अडथळे निर्माण होतात। जितकी सकामता कर्म उपासनेला लागलेली आहे, जितकी यांत्रिकता त्यामध्ये आलेली आहे तितकं आम्ही आमच्या स्वरूपापासून नक्की वेगळं राहणार आहोत। आता कर्म आणि उपासनेमध्ये सकामतेचा आणि यांत्रिकतेचा दोष न येऊ देता केवळ देव पाहण्यासाठी, देव जाणण्यासाठी, देवरूप होण्यासाठी माझ्याकडनं कर्म आणि उपासना चाललेले राहतील। आता कर्म आणि उपासनेचा त्याग इथे सांगितलेला नाही, तर त्यातलं यांत्रिकता आणि सकामता या 2 गोष्टीचा मात्र त्याग सांगितलेला आहे। फलाशेची इच्छा सुद्धा काय करायला सांगितलेली आहे तर टाकून द्यायला सांगितलेली आहे। पण ते कर्म आणि उपासना निष्काम भावनेने शास्त्रात सांगितले तसे संत विहित। आता शास्त्र कधी वाचणार ते आम्हाला कधी कळणार आणि वेळ तर आता फार कमी आहे आमच्याजवळ, मग आता ते कधी जमणार आहे तर मग आता एवढा शास्त्राचा अभ्यास करण्यापेक्षा संत जे आहेत, श्री गुरु जे आहेत ते शास्त्राशिवाय दुसरं काहीही सांगत नाहीत असं आम्ही लक्षात ठेवून संत विहित
कर्म आणि उपासना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं एक फळ चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती या दोन गोष्टीचा आम्हाला लाभ होतो, ज्याची आत्मज्ञानासाठी पूर्वतयारी म्हणून नक्की गरज आहे। आता आमचं चित्त शुद्ध आणि शांत झालंय की नाही हे कशावरून ठरवायचं? तो उपनिषद आपल्या समोर मांडणी करतं, शुद्धाला शुद्धाची ओढ लागते। सगळ्यात शुद्ध तत्व काय आहे? सगळ्यात निर्मळ विमल तत्व काय आहे? तर ब्रह्म नावाचं तत्व सर्वात शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, चोखट। अजून आपल्या भाषेत त्याच्या बोलायचं झालं तर अत्यंत चोखट, म्हणजे कुठलाच मळ, कुठलाच डाग त्याच्यावर नाही, असं ते चोखट, निर्मळ, स्वच्छ असं ते तत्व आहे। आणि ते तत्व जाणण्याची माझ्या मनाला सतत प्रेरणा मिळणे, सतत मला चित्ताला त्याची ओढ लागणे, हे माझं चित्त शुद्ध झाल्याची आणि शांत झाल्याची काय आहे? सतत अनुसंधान टिकत असेल तर चित्त शांत झालेलं आहे, आणि त्याची ओढ लागलेली असेल तर चित्त शुद्ध झालेलं आहे। या दोन गोष्टी जमल्या तर मग चित्ताचा चैतन्यात ज्ञान मार्गाने जाता जाता लय व्हायला अजिबात वेळ लागत नाही। मग आपल्या चित्तातला दोष इथं कुठला सांगितलेला आहे की सुरुवातच आहे की प्रमाणभूत असलेले वेद, म्हणजे ज्याच्या साह्याने जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला न्यायचं आहे असे प्रमाणभूत जे वेद आहे त्यांच्याविषयीच मनामध्ये काय आहे तर शंका आहे की ते वेद जे आहेत ते कर्म प्रतिपादक आहेत का उपासना प्रतिपादक आहेत का ज्ञान प्रतिपादक आहेत? त्यांना आम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? जर त्यांना फक्त ज्ञान मार्गाचाच आम्हाला उपदेश करायचा असता तर त्यांनी आधी कर्म आणि उपासना कशाला सांगून ठेवलेली आहे? या पद्धतीने चिंतन आमच्या ठिकाणी चाललेलं आहे, तोच आमच्या बुद्धीतला दोष आहे। आणि हा दोष आपल्याला जर काढायचा असेल तर या दोषाला काय म्हटलेलं आहे? या अडथळ्याला, या प्रतिबंधाला प्रमाण असंभावना, म्हणजे ज्या वेदांच्या विचारांनी आम्हाला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे, ते जे प्रमाणभूत वेद आहेत त्याच्याविषयीच मन शाशंक असणे त्याला प्रमाण असंभावना असं म्हणतात। आणि हा काय आहे तर मोक्ष मार्गातला, आत्मज्ञान होण्याच्या मार्गातला हा बुद्धी आहे। आता अडथळ्यांचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला बोट नेहमी समोर आहे। अचानक पाहुणे आले म्हणून आम्हाला प्रवचनाला येता आलं नाही, या पद्धतीने अचानक काहीतरी काम निघालं म्हणून आम्हाला येता आलं नाही, या पद्धतीने जेव्हा आत्मज्ञान आम्हाला होत नाही त्याची कारण आम्ही म्हणतो बाहेर काय आहे, कुटुंबाची परिस्थिती बरोबर नाही म्हणून आम्ही इकडं एवढं वाहून घेऊ शकत नाही। पण इथं आपल्याला सांगितलेलं आहे थोडे आहे चित्त साह्य झाले या, की बाहेरची परिस्थिती खूप छान आहे पण माझं चित्त जर तिकडं ओढ घेत नसेल तर मला आत्मज्ञान कधीच होणार नाही, ते असून मला त्याचा अनुभव येणार नाही। मग या ठिकाणी जो दोष आहे तो आपल्या बुद्धीतला आहे की मलाच अजून त्याची तेवढी आवड आणि निकड वाटत नाही म्हणून माझी चित्ताची ओढ तिकडं जात नाहीये। मग याला प्रमाण असंभावना म्हणतात। आणि अशी असंभावना म्हणजे हा जो अडथळा आहे तो माझ्या चित्तातून जर मला घालवायचा असेल तर यथार्थ वक्त्याकडून यथासांग वेदांत श्रवणाचं सतत चिंतन करता होतो। एखादी गोष्ट 1000 वेळेला ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आणि सांगणारा ते मनापासून सांगतो, आम्ही कितीही चिडचिड केली तरी सांगतो, आमची तिकडं ओढ नसली तरी हळूहळू आम्हाला समजून समजून त्याच बाजूला वळवायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला कधीतरी अरे इतक्या वेळेला हे सांगत आहेत त्यावेळेला त्यात काहीतरी नक्कीच पाहिजे। आणि असं ज्या वेळेला लक्षात येतं तेव्हा त्याच्या बोलण्याकडे आम्ही नीट लक्ष देतो आणि लक्ष देऊन ऐकलं ते ऐकलेलं चित्त पकडून ठेवतं। आणि जोपर्यंत उडत उडत सगळं ऐकणं चाललंय चित्त ते विचार धारण करून ठेवत नाही। आणि म्हणून अत्यंत आवडीने श्रवणाला बसलं, जे श्रवण घडतं आहे ते अत्यंत शांत मनाने ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आणि घरी जाऊन एरेंडेल तेल प्रपंचाचं नाही पिलं की ह्या श्रवणामुळे
आमचा नक्की फायदा होतो आणि आमच्या चित्तातला असंभावना दोष निघून जातो. अरे शास्त्राने ज्या अर्थी सांगितलेलं आहे त्या अर्थी नक्की मी ब्रह्म असलोच पाहिजे, ते ब्रह्म मला कळायला काही अडचण नाही. जर मी शास्त्राचा अभ्यास केला तर माझ्या बुद्धीतले हे दोष निवृत्त होतील. या पद्धतीने आपल्याला हा असंभावना, प्रमाण असंभावना म्हणजे वेदांविषयी असलेला चित्तातला संशय सतत श्रवण करून संतांच्या संगतीत राहून ज्या अर्थी संत वेद प्रमाण मानतात असं ज्या वेळेला आमच्या बुद्धीवर ठसून राहतं त्या मनापासून केला जातो. शास्त्र श्रवण जे आहे ते मनापासून केलं जातं आणि आमच्या बुद्धीतला एक अडथळा निवृत्त होऊन जातो. दुसरा अडथळा सांगितलेला आहे प्रमेय असंभावना. आता जाणावयाचं आहे असं म्हणतात. आता जाणायचं काय आहे तर जीव आणि ब्रह्म एकच आहे, त्यांच्यामध्ये भेद मुळीच नाही. हे तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर जाणायचं आहे. आता हा सिद्धांत जो आहे जीव ब्रह्म एक सिद्धांत महावाक्याच्या द्वारे श्री गुरुच्या मुखातून आमच्यापर्यंत पोहोचलेला असतो. आता हे सगळं होऊन सुद्धा आता सिद्धांत म्हणजे हे प्रमेय जे जाणावयाचं आहे ते, आणि आम्ही मात्र स्वतःला काय समजतो, श्री गुरु आम्हाला सांगतात जे जाणावयाला तू निघालेला आहेस ते ब्रह्मच तू स्वतः आहेस. पण आम्ही मात्र पूर्वग्रह दूषित असं स्वतःकडे बघत असताना मी या देहा एवढा छोटा तरी आहे, मी म्हणजे प्राण आहे, या पद्धतीनेच आपण स्वतःकडे अनेक जन्मापासून याच संस्कारांनी स्वतःकडे पाहत असल्यामुळे शास्त्राने आणि श्री गुरूंनी आपल्याला तू ब्रह्मरूप आहे असं कितीही समजून सांगितलं, तू आनंदरूप आहेस, तूच आनंदाचा ठेवा आहेस असं सुद्धा ते पटणे, त्याला प्रमेय संभावना असं म्हटलेलं आहे. की चित्त जे आहे ते सतत आत्माकार राहतच नाही. याच्यामुळे काय होतं, आता वरचा जो दोष आहे चित्तातला त्यामुळे ज्ञान मार्गाकडे आमचा कलच होत नाही. कर्म आणि उपासनेमध्येच आम्ही अडकून बसतो आणि ज्ञान मार्गाकडे वळतच नाही. दोष काय आहे तर श्री गुरूंकडनं कितीदाही जरी ऐकलं तरी मी मात्र स्वतःला देहा एवढीच अल्प समजत राहते आणि आतलं चैतन्य जे व्यापक तत्व आहे जणू काही संकुचित करून ठेवते. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर प्रसिद्ध आहे की हेही आपोषण ब्रह्मांडाचे संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषणाचे. एवढा मोठा व्यापक असणारा तू, जगताचं अधिष्ठान असणारा तू स्वतःला एका देहापुरताच का बरं समजून बसला, हाच तुझ्या त्याला प्रमेय असंभावना असं म्हणतात. वास्तविक पाहता शास्त्राचा सिद्धांत जो आहे तो न पटण्यासारखं काहीच नाही, सहसा लक्षात येत नाही. ते लक्षात आणून देण्याचं काम जे आहे ते शास्त्रवचन करत असतात. पण त्या शास्त्रवचनावर आणि गुरुवचनावरच जर माझी श्रद्धा नसेल, त्याच्यामध्येच मला दोष दिसत असेल तर आत्मस्वरूप होणं कदापिही शक्य होणार नाही. मग प्रत्यक्ष ब्रह्मदेव विष्णू सगळे आमच्या समोर आले पण तरी जर माझ्या चित्तातले हे गैरसमज प्रतिबंध मला दूर करता आले नाही तर मात्र मला ब्रह्मरूपता, मी ब्रह्मरूप असूनही कधी त्याचा काय घेता येणार नाही, तर आनंद लुटता येणार नाही. मग हा प्रतिबंध जर मला बाजूला करायचा असेल तर काय करायचं आहे तर विवेक, वैराग्य, त्यानंतर जे जे आम्ही श्रवण करतो श्री गुरूंकडनं, शास्त्राचा अभ्यास करतो तो मनावर बिंबवून घेऊन स्वतःकडे त्याच पद्धतीने बघणं, त्याला मनन निधिध्यासन असं म्हणतात. हा दोष माझ्या बुद्धीतून जाणार नाही. मला भले कितीही मी देहा एवढी वाटू दे पण सतत स्वतःला समजवायचं आहे.
मी सांगितलं तू ब्रह्म आहेस, त्या अर्थी मी देह नसून ब्रह्म आहे अशी स्वयंसूचना स्वतःची स्वतःला अखंड देणे याला साधना असे म्हणतात। आणि अशा स्वयंसूचनेचा आता व्यवहारामध्ये आपल्याला सूचना नेहमी बाहेरच्यांना द्यायची सवय आहे। सतत आपण बाहेरच्या लोकांना सूचना देण्यामध्ये अत्यंत काय आहोत, वाकबगार आहोत। पण स्वतःला परमार्थामध्ये काय करावी लागते, तर सूचना द्यावी लागते। त्याला ऑटो सजेशन असं म्हणतात। आणि जितकं ते आम्हाला देऊ की जितक्या वेळेला मला देहबुद्धी माझी वर येईल तितक्या वेळेला मी माझ्या श्री गुरूंनी मला तू ब्रह्मरूप आहे असं सांगितलेलं आहे, असं सतत मनन करायचं आहे। आणि असं विवेकाने, शास्त्रशुद्ध विचारांनी आणि सतत केलेल्या मननाने हा प्रमेय असंभावना जो दोष आहे आमच्या बुद्धीतला तोही पूर्णपणे निघून जातो। तिसरं एक आमच्या समोर ठेवलेलं आहे विपरीत भावना। आता कशाविषयी विपरीत भावना आहे, परत तेच आहे की कुठल्या जन्मापासून माझ्या मनामध्ये मी देह आहे हा विचार सुरू झाला याची सूत्राम कल्पना कुठल्याही जीवाला नाही की नेमक्या कुठल्या क्षणी मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे हे विचार माझ्या अंतःकरणात कोणी पेरले आणि कुठल्या दिवसापासून ते माझ्या आतमध्ये त्या पद्धतीने सुरू झालेले आहे याचा शोध आम्हाला कधीही लागत नाही। पण ह्यालाच विपरीत भावना असं म्हणतात। आणि अविद्येचं नेमकं कार्य काय आहे, तर जीवाच्या ठिकाणी विपरीत भावना निर्माण करून देणे हे त्या अविद्येचं कार्य आहे। पण ज्या अर्थी मला मी ब्रह्म असून, आत्मा असून मी देह आहे असं वाटतं, त्या अर्थी माझ्या ठिकाणी अविद्येचं कार्य जे आहे ते व्यवस्थित तिने सुरू करून दिलेलं आहे। ज्या अर्थी जग मला भासमान न वाटता सत्य वाटत चाललेलं आहे त्या अर्थी तिथं अविद्येचा नक्की पगडा आहे। आणि मी करता आहे, मी भोगता आहे असं जर मला वाटतंय तर त्या ठिकाणी माझं चित्त जे आहे ते या अविद्येने पूर्णपणे काय झालेलं आहे, पछाडलं गेलेलं आहे। आणि हे अविद्येचं भूत उतरवण्यासाठी श्री गुरु सारखा दुसरा मांत्रिक नाही। आणि म्हणून श्री गुरूंचे चरण तुम्हाला आम्हाला काय करायचे असतात, तर धरून ठेवायचे असतात। आता ही विपरीत भावना कशामुळे निर्माण होते, छान दृष्टांत आहे पहा आपल्यासमोर की एकाचा दुसऱ्यावर अध्यास होतो। आता आपण पाहतो की बस स्टँडवर आपण आहोत, एका बसमध्ये आपण बसलेले आहोत, त्या फलाटाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या शेजारी दुसरी एक बस उभी आहे। आता आपण ज्या बसमध्ये बसलेले आहोत ती बस सद्यस्थितीमध्ये स्टार्ट केलेली नाही किंवा ती चालत सुद्धा नाही, पण आपल्या शेजारची जी बस आहे ती त्या ड्रायव्हरनी सुरू केलेली आहे। आणि ती बस ज्या वेळेला तो मागे पुढे करतो त्यावेळेला आपली बस तिथं शांतपणे उभी असून सुद्धा जणू काही आपलीच बस तिथं मागे पुढे चाललेली आहे असं आपल्याला क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही। आता हे असं वाटण्याचं कारण काय आहे, तर दोन बस अगदी जवळ उभ्या आहेत म्हणून त्या बसचं जे चाललेलं आहे त्याचा अध्यास या बसवर झालेला आहे। तसं आत्मा आणि देह हे अत्यंत जवळ आहेत, त्यामुळे देहाचे धर्म आत्म्यावर आणि आत्म्याचे धर्म देहावर हे काय झालेले आहे, तर लादले गेल्यासारखे झालेले आहेत। आत्मा असून दिसत नाही आणि देह नसून दिसतो आहे। आत्मा मी आहे असं स्वतःहून कधी पुढे येऊन म्हणत नाही आणि देह मात्र सारखं तुम्हाला आम्हाला काय करतो आहे, जणू काही ते तू आहे असं जीवात्म्याला सारखा सांगत आहे। म्हणजे सद्रूप चिद्रूप असणाऱ्या आत्म्यावर जड अनित्य दुःखरूप असणाऱ्या देहाचा आरोप केला गेला आहे। आणि काय झालेला आहे, देहाचे धर्म आत्म्यावर आणि आत्म्याचा असणेपणा देहावर काय झालेला आहे, तर पूर्णपणे जणू काही लादला गेल्यासारखा झालेला आहे। आणि हे दोन गुणधर्म एकमेकावर लादलं गेल्याचं कारण काय आहे, तर दोन्हीही अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत जवळीकीमुळे एकमेकांचे धर्म एकमेकावर जणू काही लादले गेलेले आहेत। आता ही जी जवळीक आहे ती सत्यानृत्य मिथुनी कृत्या, की सत्य आणि असत्य या दोन गोष्टी एकमेकात मिसळूनच या जगामध्ये काय झालेल्या आहेत, तर पूर्णपणे तुमच्या आमच्या अनुभवाला येत चाललेले आहेत। मग यातलं सत्य काय आणि असत्य काय
ह्याचा विवेक केल्याशिवाय आणि मला जर अखंड आनंदाने जगायचं असेल तर सद्घन चिद्घन आनंदघन असणारा परमात्माच मी आहे असं सतत ध्यास घेतल्याशिवाय मला या जड अनित्य असणाऱ्या देहबुद्धीतून सुटका करून घेता येणार नाही। आणि म्हणून आपल्या समोर या ठिकाणी निदिध्यासन सांगितलेलं आहे। आता निदिध्यासन म्हणजे नेमकं काय आहे तर आत्माकार वृत्तीच्या सतत चाललेल्या अंतःकरणाच्या प्रवाहाला निदिध्यासन असं म्हणतात की सतत आत्माकार वृत्ती सतत नामाकार वृत्ती असं करून करून अनात्म गोष्टीपासून स्वतःची सतत सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे। आणि या निदिध्यासनाच्या सतत सरावाने आपण नेहमी पाहतो की संगीत गाणारे किंवा संगीतामध्ये प्रावीण्य मिळवणारे जे कोणी आहे ते गायक लोक काय करत असतात तर नित्य रियाज करत असतात, गाण्याचा नित्य रियाज करत असतात, कारण त्यांना ते टिकवून ठेवायचं असतं आणि त्याच्यामध्ये वरपर्यंत जायचं असतं। खेळाडू लोक जे आहेत ते काय करत असतात स्वतःच्या फिटनेससाठी सराव करत असतात। तसं साधकांनी स्वतःची बुद्धी निर्दोष ठेवण्यासाठी काय करायचं आहे तर देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी। सतत जेव्हा जेव्हा मला मी देह आहे असं आतमध्ये जाणवेल त्या त्या वेळेला शास्त्राच्या सांगण्यानुसार आणि श्री गुरूंच्या सांगण्यानुसार मी देह नसून मी आत्मा आहे या पद्धतीने सतत स्वतःच्या ठिकाणी विचार करत राहणे याला म्हटलेलं आहे निदिध्यासनाने। ही विपरीत भावना जी आहे, आता ही विपरीत भावना कोणी कोणावर केलेली आहे तर मीच माझ्यावर केलेली आहे। अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार असल्यामुळे ती भावना अंतःकरणामध्ये अतिशय दृढ झालेली आहे। मग जितकी ती दृढ झालेली आहे, जितकी ती घट्ट झालेली आहे तितकं तिला उकडून टाकण्याचा प्रयत्न माझ्याकडनं झाला पाहिजे। महत्वाचं काय आहे इथं प्रयत्न कोण करणार आहे? चुकीच्या कल्पनेतून मला दूर करण्याची सगळी सामुग्री मला शास्त्र आणि श्री गुरु पुरवणार आहेत, पण त्यांनी पुरवलेली जी सामुग्री आहे ती सातत्याने जतन करून वेळच्या वेळी उपयोगात आणण्याचं जे काम आहे ते मात्र माझं मलाच करावं लागणार आहे। आणि असं करत असताना ती विपरीत भावना जी आहे मी देह आहे मन आहे बुद्धी आहे, शंकराचार्यांचं एका आत्मशतकामध्ये आपल्या समोर पहिल्या 5 त्यांच्या श्लोकांमध्ये कडव्यांमध्ये काय ठेवलेलं आहे तर विपरीत झालेल्या भावना सगळ्या दाखवलेल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी साधना सांगितलेली आहे। चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सतत मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहे हे लक्षात ठेवणे हे निदिध्यासनाचं स्वरूप आहे। मग या 3 प्रकारच्या असंभावना चित्तातून गेल्याशिवाय आम्हाला आमच्या स्वरूपाचा बोध आमच्या बुद्धीच्या ठिकाणी करून घेता येणार नाही। याला बुद्धीचे दोष असं म्हणतात आणि या बुद्धीचे दोष घालवण्याचं काम कोणाला करायचं आहे तर आम्हालाच करायचं आहे। आणि त्याच्यासाठी उपयोग कोणाकोणाचा आहे तर शास्त्र, श्री गुरु, संत, यथार्थ श्रवण आणि माझं चित्त हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर संस्कार करून मला त्याच्यातून दूर व्हायचं आहे। त्यानंतर एक मोठा अडथळा अजून आपल्या समोर दिलेला आहे ते आहे भेदबुद्धी, आत्मज्ञानाचा अडथळा भेदबुद्धी। वास्तविक पाहता श्रुतीचा सिद्धांत काय आहे? नेह नानास्ति किंचन सर्वम खल्विदम ब्रह्म। या 2 श्रुती आम्हाला काय सांगतात? नेह नानास्ति किंचन मध्ये आमच्या समोर मांडणी आहे की एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीही कुठेही नाही, जे काही आहे ते फक्त ब्रह्मच आहे। सर्वम खल्विदम ब्रह्म मध्ये आपल्या समोर तुम्हाला जे जे काही दिसतं भासतं कळतं जाणवतं त्यामध्ये एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही असं त्या 2 श्रुतींनी सांगितलेलं असताना सुद्धा आम्हाला मात्र भेदाचा अनुभव सतत सुरू आहे। संपूर्ण सृष्टी ही आपण जर पाहिली तर खरोखरीच भेदमय आहे, पण ह्या प्रत्येक भेदाच्या आतमध्ये एक अभेदाने भरलेलं तत्व सुद्धा आहे। पण भेदामध्ये व्यवहार चाललेला असल्यामुळे भेदाचे संस्कार चित्तावर सतत असल्यामुळे सगळं काही भेदमयच तुम्हाला आम्हाला जाणवायला लागतं। आणि या भेदाचा परिणाम काय आहे मग तर श्रुती माऊलीच आपल्याला सांगते द्वितीयात वै भयम भवती, जवळजवळ दुजे मांडे
तव तव संसार भय जोडे असा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला दुसरं काहीतरी दिसतं, दुसरं काहीतरी जाणवतं, त्यावेळेला अंतःकरणाला भयाचा विकार जो आहे तो जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणून भेदांचे प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि भेद बुद्धीचा सुद्धा तुम्हाला आम्हाला काय करावा लागतो तर निरासच करावा लागतो. आणि भेद बुद्धीतून स्वतःची सोडवणूक करून घेतल्याशिवाय, अभेद बुद्धीचा विकास केल्याशिवाय आपल्या स्वरूपाची ओळख होणे शक्य नाही. आणि म्हणून भेदाचे प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता ब्रह्माचं वर्णन करत असताना एक खूप मोठी अशी छान जंत्री आपल्या समोर ठेवली जाते की ते ब्रह्म कसं आहे तर स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक एकरस, एवढी ती जंत्री आपल्या समोर आहे. आता ते ब्रह्म म्हणजे कुठलं ब्रह्म तर मूळची मी कशी आहे तर अशी आहे, सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक एक रस, स्वगत सजातीय विजातीय असे 3 भेद सुरुवातीला आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता स्वगत भेद म्हणजे नेमकं काय आहे तर आता आपण आपल्या शरीराकडे ज्या वेळेला पाहतो तेव्हा शरीर म्हणून एकच गोष्ट आहे, पण त्या शरीरामध्ये अवयवांचे भेद आहेत. 2 हात आहेत, त्या 2 हातामध्ये आम्ही काय करून ठेवलेलं आहे, एकाला डावा म्हणतो एकाला उजवा म्हणतो. मग आता हा डावा उजवाचा भेद कोणी करून ठेवलेला आहे, आम्हीच करून ठेवलेला आहे. व्यवहारात ते तसं करावं लागतं. मग आता एकाच देहामध्ये अवयवांचे जे भेद आहेत त्याला स्वगत भेद असं म्हणतात. दुसरं उदाहरण आपल्या समोर, एखादं आपण चिकूचं झाड जर डोळ्यासमोर आणलं तर संपूर्ण झाडाला आपण चिकूचं झाड म्हणतो, पण तरी सुद्धा त्याचे मुळं वेगळे, त्याचं खोड वेगळं, त्याच्या फांद्या वेगळ्या दिसतात, त्या प्रत्येकाचा रंग वेगळा दिसतो, त्याचे पानं वेगळे, फुलं वेगळे आणि फळ वेगळं. मग एकाच चिकूच्या झाडामध्ये मूळ आहे, खोड आहे, फांद्या आहे, पानं आहे, फूल आहे आणि फळ आहे. त्याला एकाच चिकूच्या झाडामधले स्वगत भेद असं म्हणतात. आणि आता इथं काय आहे, स्वगत भेद कशामुळे निर्माण झालेला आहे तर तिथं अवयव रूपाने काहीतरी आहे म्हणून त्या ठिकाणी भेद निर्माण झालेला आहे. आता ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर निरवयव आहे. अवयव नावाची गोष्टच त्याच्या ठिकाणी नाही, ते निरवयव आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद असणे शक्य नाही. मग ते स्वगत भेद रहित आहे आणि ते मी आहे. पुढचं काय आहे पालुपद आपलं की ते मी आहे. त्यानंतर सजातीय भेद म्हणून एक ठेवलेला आहे. आता एकाच जातीचे 2 झाडं किंवा एकाच जातीचे 2 माणसं, माणूस म्हणून 2 जण आपल्या समोर आहेत. आता त्या दोघांचंही रंग, रूप, उंची, जाडी हे सगळं काय आहे वेगळं वेगळं दिसतं. वास्तविक पाहता माणूस म्हणून त्यांची जात एकच आहे, पण एकच जात असून सुद्धा त्यांच्या रूपामध्ये मात्र काय दिसतो आहे आम्हाला भेद दिसतो आहे. त्याला सजातीय भेद असं म्हणतात की 2 माणसांच्या जाडी, उंची, रंग, रूप यामध्ये असणारा भेद त्याला सजातीय भेद असं म्हणतात. आता हा भेद निर्माण होण्यासाठी सुद्धा एकाच जातीचे किती जण समोर असले पाहिजे तर 2 जण समोर असले पाहिजे. आणि ब्रह्माचं वर्णन कसं आहे, एकमेवाद्वितीय, ते एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही, त्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही आणि कधीच निर्माण झालं नाही, त्या ठिकाणी दुसरं कधीच निर्माण झालं नाही. आणि असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. आता सजातीय भेद सुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. त्यानंतर विजातीय भेद, आता 2 वेगळ्या वेगळ्या जातीतील पदार्थांच्या स्वरूपातला हा भेद असतो. एक माणूस आहे आणि दुसरी त्याच्यासमोर उभी केलेली गाय आहे. आता हे काय झालेलं आहे, एक मनुष्य आहे आणि दुसरी गाय आहे. आता दोघांच्या ठिकाणी भेद आपल्याला सहजच दिसतो. एक उभा आहे, दुसरी आडवी आहे. एकाला 2 पाय आहेत, दुसऱ्याला 4 पाय आहेत. या पद्धतीने त्यांच्यामधला भेद आपल्याला दिसतच राहतो. याला विजातीय भेद असं म्हणतात. आता हा विजातीय भेद सुद्धा कशामुळे निर्माण झालेला आहे की 2 प्रकाराने काहीतरी आपल्या समोर आलेला आहे. एक मनुष्य रूपात नामरूपाने आलेला आहे आणि दुसरं गाय या नामरूपामध्ये समोर आलेलं आहे आणि म्हणून हा भेद आहे. आता ब्रह्माच्या ठिकाणी असं दुसरं
काहीही नाही. म्हणून स्वगत, सजातीय, विजातीय या तिन्ही प्रकारचे भेद जे आहेत ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाहीत. व्यवहारकाली ते तुम्हाला आम्हाला दिसतात, व्यवहार करण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागतो, पण तरी सुद्धा या सर्वांचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मच आहे आणि ते ब्रह्म जे आहे ते आपण आहोत. या तिन्ही प्रकारच्या भेदांमध्ये अनेक व्यक्ती, अनेक जाती यांचा उल्लेख आलेला आहे. ब्रह्म मात्र एकमेव अद्वितीय आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी असले भेद अजिबात नाही. आता जग जे आपल्याला भेदांनी भरलेले दिसतं त्या जगामध्ये 5 प्रकारचे भेद जे आहेत ते आपल्या समोर या ठिकाणी शास्त्रांनी मांडून केलेले. हे सगळं कशासाठी लक्षात घ्यायचं? हे सगळं मी लक्षात घ्यायचं, अभ्यास करायचा, दुसऱ्यांना छान समजून सांगायचं की माझं काम झालं असं अजिबात नाही. याच्याने भेदभ्रांतीतून माझी सुटका होणार नाही. मी स्वतः मनावर ते बिंबवून घ्यायचं आणि माझ्यामध्ये एक जे अभेद तत्व आहे जे सगळ्यांच्या मध्ये भरून राहिलेलं आहे त्या अभेद तत्वाकडे पाहण्याचा मात्र प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानेच माझी कमावलेली चित्ताची आनंद रूपता जी आहे ती मला परत प्राप्त करून घेता येणार आहे. मग आता जग जे भेदांनी भरलेलं दिसतं त्याचे सुद्धा 5 प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. मुख्यत्वाने 5 आहेत आणि त्याचे परत अजून पोट प्रकार पडलेले आहेत. आता जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आपल्याला भेद दिसतो. आता या दोघांमध्ये भेद आपल्याला का दिसतो? तर जीवाला अविद्येची उपाधी आहे आणि ईश्वराला माया ही उपाधी आहे. या 2 उपाधीचा निराश केला तर ते वास्तविक पाहता दोघही एकच आहे. उपाधीमुळे हा भेद तुम्हाला आम्हाला काय होतो आहे तर जाणवतो आहे. मग आता ह्या निराश करायचा असेल, जीव आणि ईश्वर आम्हाला जे काही वेगळं वाटत आहे त्याचा आम्हाला निराश करायचा असेल तर त्या निराशासाठी काही उपाय आहे की नाही? छान आमचं नेहमीचं प्रचितीला येणारं उदाहरण आहे, अनुभवात येणारं उदाहरण आहे. आम्ही ज्या वेळेला आरशासमोर उभं राहतो कुंकू लावण्यासाठी म्हणा किंवा वेणी घालण्यासाठी, त्यावेळेला माझेच मला किती रूप दिसतात त्या ठिकाणी? एक आरशातलं दिसतं आणि एक बाहेरची मी असते. मग आता इथं 2 जण जरी दिसत असले तरी सुद्धा मुळात मी किती आहे? एकच आहे. तसं एकाच ब्रह्माचे जीव आणि ईश्वर हे 2 भेद जरी दिसत असले तरी ते दर्पणामुळे दिसत आहेत. तसं इथं कल्पनेमुळे ते दिसत आहे. उपाधींचा निराश केला की वास्तविक पाहता ते एकच आहे. असा सतत विचार करत गेलो की हा जो भेद आहे तो आमच्या चित्तातला निघून जाऊ शकतो. दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकेची. विवेक सिंधू मध्ये सुद्धा आपल्या समोर मांडणी केलेली आहे की एकाच बिंबाचे जीव आणि ईश्वर हे 2 काय आहेत तर प्रतिबिंब निर्माण झालेले आहेत. पण आरशामुळे जसे प्रतिबिंब दिसतात तसं इकडं अंतःकरणातल्या चुकीच्या विचारांमुळे, दोषांमुळे आम्हाला हा भेद सतत दिसत राहतो. पण वास्तविक पाहता बिंब जसं एकच आहे तसं जीव आणि ईश्वर तत्वतः जीवातलं कूटस्थ चैतन्य आणि ईश्वराच्या ठिकाणचं ब्रह्म चैतन्य यांच्यामध्ये अजिबात भेद नाही. आणि ते पाहायला शिकलं की जीव आणि ईश्वरामधला जो भेद आहे तो भेद निवृत्त होऊ शकतो. दुसरा भेद आमच्या समोर ठेवलेला आहे जीवाचा भेद. आणि हा भेद आम्हाला अत्यंत क्लेश देणार. जीवाच्या भेदामुळेच तू मैमे काय झालेली आहे? अखंड आयुष्यभर सिरियल आमच्या जीवनातली एकच आहे आणि ती कुठली? तू मैमे. आणि सतत हमरी तुमरीवर येणं, सतत आपले इगो जपत राहणं आणि सतत भांडण कटकटी करून चित्ताचा आनंद गमावून टाकणं, याला म्हणतात जीवाजीवाचा भेद. आता वास्तविक पाहता भगवद्गीतेत आपण शिकतो ममई वंशो जीवलोके. भगवंत स्वतः बोलतात की प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. आता प्रत्येक जीवाच्या आतमध्ये कूटस्थ चैतन्य रूपाने तो ईश्वर जो आहे तो एक सारखेपणाने वसलेला आहे. मग सगळ्यांच्या आतमध्ये तो जर एकच आहे तर जीवाने जीवाकडे कुठल्या दृष्टीने पाहावे? पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. की जेवढे शरीर आम्हाला दिसतात त्या शरीराच्या आतमध्ये
आत्मरूपाने तो भगवंत अखंड वस्तीला आलेला आहे। मग मी आतल्या भगवंताकडे बघावं का वरच्या त्यांच्या स्वभावाकडे आणि ह्याच्याकडे बघावं? आता या जीव जीवातल्या भेदामुळे ही भेदभ्रांती आमच्या ठिकाणी कशी आहे? एक सासरचे जीव आहेत, एक माहेरचे जीव आहेत। अगदी जी भेद भ्रांती आम्हाला नेहमी त्रस्त करते आणि विचाराला काय करून देते, आमच्या पूर्णपणे खाली आणून टाकते, ती आहे कुठली भ्रांती आहे? तर एक सासरचे लोक आहेत, एक माहेरचे लोक आहेत। आता सासरचे लोक जे आहेत ते कसे आहेत आणि दैत्य रूप आहेत, माहेरचे लोक आहेत ते कसे आहेत, ईश्वर रूप आहेत। या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहायचं आहे का दोन्हीही ठिकाणी ईश्वर तत्व बघायला सुरुवात करायची आहे। जास्तीत जास्त आम्हाला ज्यांच्या ठिकाणी राहावं लागतं त्यांनाच ईश्वर समजून आम्ही जर राहायचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये अत्यंत आनंद नांदतो। डॉक्टर काका गमतीने म्हणतात, हा जीव जीवाचा भेद जर घालवायचा असेल तर सुनेनी सासूकडे आणि सासूने सुनेकडे कुठल्या भावाने पाहावं? तर ब्रह्म भावनेनी पाहावं, तर त्यामध्ये आनंद टिकतो। बाकीचं तर सगळं जाऊ द्या, पण आनंद टिकवता आला पाहिजे चित्ताचा। आणि भेदभ्रांतीमुळे तो काय होतो तर तुमचा आमचा पूर्णपणे नाहीसा होतो। आता दोन गोष्टी समोर आल्या की त्यामध्ये भेद निर्माण होतो। मुलगी आणि सून यांच्यामधला भेद, दोन सुना असतील तर दोन सुनामधला भेद, दोन मुलं असतील तर दोन मुलांमधला भेद। आता प्राकृतिक दृष्ट्या ते भेद आम्हाला नक्की दिसणार आहे। एक काळा आहे, एक गोरा आहे, एक सद्गुणी आहे, एक अवलक्षणी आहे, हे भेद सगळे बरोबरचे, पण हे उपाधीला धरून असणारे भेद आहेत। पण या उपाधीच्या आतमध्ये एक निरोपाधिक तत्व आहे, त्याला चैतन्य असं म्हणतात। आणि ते चैतन्य सर्वत्र सदा सम, जो माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागतो तो चैतन्याच्या सत्तेवरच प्रेमाने वागतो, आणि जो माझ्याशी सतत भांडण करतो तो चैतन्याच्या सत्तेवरच माझ्याशी भांडण करतो। मग मी त्या कुरवाळण्याकडे बघावं का गुरगुरण्याकडे बघावं? मी बघावं दोन्हीच्या आतल्या चैतन्याकडे, की चैतन्याच्या सत्तेवर गुरगुरतो आणि चैतन्याच्या सत्तेवरच काय करतो? कुरवाळतो। मग कुरवाळणं आणि गुरगुरणं जे आहे ते उपाधी सापेक्ष आहे, चैतन्य जे आहे ते मात्र कसं आहे तर निरोपाधिक आहे। आणि म्हणून या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। पुढे गमतीने डॉक्टर काका म्हणतात, देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती। मग आता या ठिकाणी आम्ही ते काय नाकारायचं आहे तर भेद नाकारायचे आहे, आणि अभेद तत्व जे आहे ते आतलं ते स्वीकारायचं आहे। त्या अभेद तत्वाकडे नजर गेली की ते आणि मी एकच आहे, हा अनुभव आपल्याला येऊ शकतो। आणि म्हणून जीवाजीवातला भेद जर आम्हाला घालवायचा असेल तर एक महत्वाचं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे। नवरात्र चाललेलं आहे, देवापुढे दिवे लावतो आहे, माळा घालतो आहे, हे सगळं आमचं चाललेलं आहे, पण दोन जीवांमधला भेद मात्र घालवता येत नाही। भेदाभेद अमंगळ असं त्या देवीचा आरती सुद्धा आम्ही म्हणतो आहोत, पण चित्तातला भेद जो आहे तो जोपर्यंत घालवता येत नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या आनंदाचा, आमच्या स्वरूपाचा शोध लागणार नाही। आणि म्हणून भेदाभेद कसं आहे तर अमंगळ आहे, आणि जे जे अमंगळ आहे ते चित्तातून काढून टाकल्याशिवाय मला माझ्या मंगल स्वरूपाची प्राप्ती होणार नाही। सगळ्यात मंगल, सगळ्यात पवित्र, सगळ्यात शुभ काय आहे? सगळ्यात शुभ, मंगल, पवित्र चैतन्य नावाचं तत्व आहे, आणि ते चैतन्य नावाचं तत्व जर सर्वत्र सदा समत्वाने भरलेलं आहे तर मग मी त्याच्याकडे का नजर ठेवू शकत नाही? कारण वरवर दिसणाऱ्या गोष्टीत अडकून पडते आणि आतमध्ये असणारं तत्व जे आहे ते मात्र मी विसरून जाते। आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह। प्रत्येक जीव हा त्याचा अंश असल्यामुळे प्रत्येक जीवामधला जो देव आहे तो पाहण्याचा प्रयत्न करावा, आणि बाकीचे चित्ताचे सगळे संशय जे आहेत, तो यू आहे, तो क्यू आहे, हे सगळं काही चित्तातून काढून टाकावं, आणि आपल्या चित्ताचा आनंद कायमचा टिकवण्याचा आपण काय करावा तर प्रयत्न करावा। तिसरा जो भेद दिलेला आहे तो जीवजडाचा भेद दिलेला आहे।
हा भेद जितका चित्ताने पकडून ठेवलेला आहे तितकं आम्ही भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये अडकून पडतो. आणि भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये अडकून पडणारा माणूस कधीही सुखाने नांदू शकत नाही. कारण भोग्य असणाऱ्या सर्व गोष्टींकडे सतत त्याच्या चित्ताची धाव चाललेली आहे. ते मिळवणं, ते साठवणं आणि ते आपण भोगणं. त्याच्या नादापायी त्याला इतरांशी व्यवस्थित वागणं सुद्धा जमू शकत नाही. म्हणजे पंचविषय आहेत ते जड आहे आणि त्याचा भोग घेणारा जो जीवात्मा आहे तो सचेतन आहे. पंचविषय अचेतन आहे आणि या पंचविषयांचा भोग घेणारा जीवात्मा जो आहे तो सचेतन आहे. आता सचेतन असणाऱ्या जीवाला पंचविषयांची खूप ओढ लागून राहणे हे या ठिकाणी काय आहे तर भेदाचं लक्षण आहे. मग आता या जड गोष्टीमध्ये तो इतका का अडकलेला आहे? कारण त्याच्यामुळे आपल्याला सुख मिळतंय अशी त्याच्या चित्तामध्ये भ्रांती निर्माण झालेली आहे, अशी त्याच्या ठिकाणी कल्पना निर्माण झालेली आहे. फोर व्हीलर आपण ज्या वेळेला घरात आणतो त्यावेळेला त्या फोर व्हीलरची चावी आल्या आल्या पत्नीच्या हातात दिली जाते. हे बघ तुझ्यासाठी आणली, तुला दिली, असं तेवढ्या क्षणापुरतं म्हटलं जातं. पण नंतर त्या पत्नीपेक्षा सुद्धा प्रेम कशावर असतं? 15 लाखाच्या घेतलेल्या गाडीवर असतं. त्या गाडीला एवढासा जरी ओरखडा पडला, त्या गाडीला इतर गाडीने एवढासा जरी धक्का दिला तरी त्या वेळेला लगेच ती लाखो किमतीची गाडी आहे असं आमच्या लक्षात येतं आणि माणसाला वाईट वाटतं. पण आपल्या शब्दांनी आपण घरातल्या लोकांना किती दुखवतो, किती धक्के देतो, किती त्यांना पोचा पाडतो हे मात्र कधीही आपल्या लक्षात येत नाही. मग आता श्रेष्ठ काय आहे? ती गाडी श्रेष्ठ. एक एक अवयव जर आपण जीवाचा तपासला, एका किडनीची किंमत किती आहे, एका डोळ्याची किंमत किती आहे, तर लक्षात येतं लाख मोलाचा जीव आहे. जीव जो आहे तो लाख मोलाचा आहे. या गाड्या वगैरे काय आहे, परत मोडल्या तोडल्या तरी दुरुस्त करता येतात आणि त्याची किंमत तेवढी नाहीये. पण जीवाची किंमत मात्र त्याच्यापेक्षा कैक पटीने अधिक आहे. म्हणून जीवाला धक्का लागू नये असं आम्ही कधीही वागू नये. पण जडामध्ये जीव जास्ती अडकवून ठेवला की तो जीव सुद्धा जडासारखाच दुःखरूप होत राहतो. म्हणून हा जो पंचविषयाच्या ठिकाणी जी सुखत्वाची भावना आहे आणि सत्यत्वाची भावना आहे की त्या गोष्टी मिळवल्यानेच मी सुखी होईल असं जोपर्यंत जीवाला वाटतं तोपर्यंत या जड गोष्टीमध्ये तो काय करून राहतो, तो अडकून पडतो. आणि ही कसं आहे, आता जरी मला वाटत असलं, आता गाडी घेण्यात मला खूप सुख वाटत असलं, पण ते गाडी मेंटेन करण्यासाठी, ती चालवण्यासाठी जेव्हा सतत पेट्रोलसाठी पैसे जातात, हत्ती पोसण्यासारखं आहे. कुवत नसताना ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट घेतो त्यावेळेला ती हत्ती पोसण्यासारखी गोष्ट आहे, मग त्याच्यात सुख आहे ही माझी कल्पना होती. म्हणून पैसा बाजूला टाकून टाकून काय केलेलं आहे, ती घेतलेली आहे. पण घेतल्यानंतर तिला सांभाळताना परत माझी चिडचिड होत असेल तर मग त्या ठिकाणी मला सुख मिळतंय का दुःख मिळतंय? दुःखच मिळतंय. मग जोपर्यंत या जड गोष्टीमध्ये मन अडकलेलं आहे तोपर्यंत भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये जीव जो आहे तो अडकून पडतो. आता जेवढे जड पदार्थ आहेत तेवढे सगळे पदार्थ त्यांच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण करून देतात आणि अनुकूल प्रतिकूलता जी आहे ती प्रत्येक वेळेला बदलणारी आहे. खूप छान अभंग आपल्या समोर, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. ती क्षणाक्षणाला ती अनुकूलता आणि प्रतिकूलता जी आहे ती बिघडून जाते. आता उन्हाळ्यामध्ये फॅनचं वारं, एसीचं वारं खूप छान वाटतं, पण ते हिवाळा आले की तेवढं सुखदायक आहे का? नाही, ते दुःखदायक आहे. आता छोट्या घराचा आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही मोठ्या घरात काय करतो, त्याची व्यवस्था करतो, तिथं राहायला जाण्याचा प्रयत्न करतो. पण तिथं गेल्यानंतर झाडून झाडून कंबरनं मोडलं. मग आता कशामुळे मोडत येते तर मोठं घर घेतल्यामुळे. मेंटेन करायला तर जेवढ्या वस्तू आम्ही या घरात आणू तेवढ्या त्या जर जास्ती महागाच्या असतील तर त्या सांभाळायला सुद्धा तेवढंच काय करावं लागतं, तो प्रयत्न करावे लागतात. आणि त्यावेळेला त्या वस्तू मला सुख देतात जास्ती का दुःख देतात जास्ती ते कळायला लागतं.
आता मग या जड गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही कर्जबाजारी सुद्धा व्हायला तयार होतो, कारण आम्हाला त्यामध्ये काय वाटतं, सुख वाटतं. पण ते लोन फेडताना जेव्हा आमची दमछाक होते त्यावेळेला त्या वास्तूने आम्हाला सुख दिलंय का दुःख दिलंय ते नक्की पुढे जाऊन आपल्याला कळायला लागेल. म्हणून दुःख देऊन सुखाची अंगी सळीत जगाते. हे जड वस्तू कशा आहेत, तर सुरुवातीला ते सुखदायक वाटतात, पण प्रत्यक्षात मात्र त्या कशा असतात, आम्हाला अत्यंत दुःख देणाऱ्या असतात. आणि अशा ज्या दुःख देणाऱ्या जड वस्तू आहेत त्यांच्याच सुखाची कल्पना करून ठेवून आम्ही स्वतःचं जीवन काय करतो, तर पूर्णपणे दुःखमय करून टाकतो. म्हणून जीव जडाचा जो भेद आहे तोही माझ्या चित्तातून मला घालवायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. वास्तविक पाहता अत्यंत सुखरूप होता जेव्हा वस्तू कमी होत्या तेव्हा माणूस, पण त्या ज्या वेळेला सुखदायी वाटायला लागल्या आणि जमवायला सुरुवात केली त्यावेळेला मग एवढ्या महागाच्या वस्तू मिळवायच्या, मग पैसा पण जास्ती पाहिजे, पैसा जास्ती आणायचा, मग कष्ट पण जास्तीचे पाहिजे. या पद्धतीने आपण स्वतःला त्याच्या नादामध्ये काय करून घेतो, तर सगळं जीव आपला अडकवून ठेवतो. चौथा भेद आपल्या समोर ठेवलेला आहे, जड ईश्वराचा भेद. आणि जडा जडाचा भेद यात आपल्या समोर आता पुढचे ठेवलेले की जीव सचेतन आहे, जड वस्तू ज्या आहेत त्या अचेतन आहेत आणि या दोन्हींना सत्ता मात्र केवल चेतनाची आहे. म्हणून जीवाने जडातलं केवल चेतनत्व पाहावं आणि सतत सुखी होण्याचा प्रयत्न करावा. या वस्तूंच्या जमवाजमवीच्या नादामध्ये स्वतःच्या चित्ताची सुखरूपता जी आहे ती गमावून ठेवू नये. पुढे आपल्या समोर जड ईश्वराचा भेद दिलेला आहे. आता जड पदार्थ जे आहेत सगळे त्यांना नामरूपाची उपाधी आहे आणि ईश्वर नावाचं जे तत्व आहे त्याला माया ही उपाधी आहे. या दोघांना सुद्धा सत्ता कोणाची आहे, निरोपाधिक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे. मग त्याच्याकडे पाहिलं, कारण आपल्या समोर दिलंय की या ईश्वराच्या ठिकाणी आत्मनिवेदन करायचं असेल तर जड चंचळ आधी जड आत्मनिवेदन, मग निश्चळ आत्मनिवेदन, हे सगळं त्याच्या सत्तेवर चाललेलं आहे. असं करत करत तिही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण असं काय करायचं आहे, तर आत्मनिवेदन आपल्याला करायचं आहे. मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं जड चेतनात्मक जेवढं काही आम्हाला अनुभवायला मिळतं त्या सगळ्यामध्ये एक ब्रह्म नावाचं तत्व पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. जीवानी जड असणाऱ्या गोष्टीचा व्यवहारकाली उपयोग करून जरूर घ्यावा, पण त्यांच्यामध्ये जीवाची गुंतवणूक करू नये. महत्वाचं याच्यातून शिकायचं काय आहे की गुंतवणूक जी आहे किंवा प्रेम जे आहे ते या जड वस्तूवर करण्यापेक्षा ईश्वरावर आणि जीवावर केलं तर त्याचा तुम्हाला आम्हाला जास्ती फायदा आहे. पण या जड वस्तू मात्र, आणि जड वस्तूंना मी माझं काहीच नाही हो. सोन्याला वाटतं का की कोणी मला घातलं का, सोनाराकडे मोडलं का, काय केलं त्याला त्याचं काही नाही. पण मी जमवलेलं असलं की त्याच्यावर माझी मात्र काय आहे, मोडलं म्हणूनही दुःख आहे, घातलं तरी सुद्धा झोप नाही. कारण चोराची काय आहे, सारखी भीती आहे. लग्नाकार्यात आम्ही अंगावर एवढं सोनं नाणं घालतो, मिरवतो, पण रात्री ते काढल्याशिवाय झोप लागत नाही. ते काढल्याशिवाय पण झोप लागत नाही आणि काढून उशाशी ठेवलं तरी झोप लागत नाही. एकूण सुखाची झोप आमची घालवण्याचं काम हे जड पदार्थ करतात. म्हणून त्यांचा उपयोग जरूर करून घ्यायचा आहे, पण अवास्तव महत्व जीवाने त्याला अजिबात देऊ नये. नंतर एक जडाजडाचा भेद सांगितलेला आहे. आता अनुकूल आणि प्रतिकूल या भावामुळे या जड वस्तूंमध्ये सुद्धा काही अनुकूल वाटतात, काही प्रतिकूल आम्हाला वाटतात. वास्तविक पाहता त्याच्यामध्ये 5 महाभूता व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. कुठलेही जड पदार्थ असू दे, ही संपूर्ण सृष्टी जर पंचभौतिक आहे तर त्यात निर्माण असणारे सगळे जे पदार्थ आहेत ते सुद्धा त्या 5 महाभूतांनीच युक्त झालेले आहेत. मग त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भाव किती ठेवावा? 3 प्रतिक्रिया आहेत, एक अनुकूल, एक प्रतिकूल, तिसरी उदासीन. अनुकूल प्रतिकूल भावामध्ये जे अडकतात त्यांना संसारी म्हणतात
आणि उदासीन वृत्तीने जे वागतात त्या वस्तूंचा व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा, पण त्यांच्यामध्ये मात्र चित्ताची गुंतवणूक करायची नाही. या पद्धतीने जे राहतात त्यांना संत असं म्हणतात. मग जीव कुठे लावावा ते लक्षात घ्यायचं आहे. आता जड पदार्थामध्ये खरोखरीच भेद आहे का? तर ते 5 महाभूता व्यतिरिक्त त्यात दुसरं काही नाही असं पाहिलं की त्यातला भेद जो आहे तो निवृत्त होऊन जातो. आणि हे सुद्धा कसं आहे तर दुःखाला हेतूच आहे. जडाजडातला जो अनुकूल प्रतिकूल भाव आहे, एखादी वस्तू आवडते एखादी वस्तू आवडत नाही. आता तिची उपयोगिता फक्त लक्षात घ्यावी आणि आवड निवड बाजूला करावी, म्हणजे माणसाला आनंदाने जगण्याची व्यवस्था होते. पण आमचा भ्रम मात्र काय आहे, जितकं आवडीचं घरात आणेल तितका मला आनंद मिळेल असं मला वाटत राहतं. आता उपयोगासाठी त्या वस्तू आहेत का सतत आवड निवड निर्माण करून भांडण कटकटी करण्यासाठी त्या वस्तू आहेत? मग नामरूपात्मक त्यांच्यातला जो भेद आहे तेवढा फक्त बाजूला करायचा आहे. आपण पाहतो की कुंभाराच्या दुकानात जर आपण गेलो तर त्यामध्ये आपल्याला अनेक वस्तू दिसतात. रांजण आहे, माठ आहे, सुगडं आहे, बोळकं आहे, पणती आहे, इतके सगळे आपल्याला त्या ठिकाणी वेगळे वेगळे नामरूपात्मक वस्तू त्या ठिकाणी दिसतात. पण एका मातीशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. एका मातीशिवाय तिथं दुसरं काही नाही. तसं इथं आम्हाला जड चेतनात्मक एवढ्या जरी गोष्टी दिसत असल्या तरी एका आत्मतत्वाशिवाय इथं दुसरं काहीही नाही असं कायमचं आम्ही लक्षात ठेवलं तर या भेदभ्रांतीतून आम्हाला काय करून घेता येईल तर सुटका करून घेता येईल. अजूनही काही भेद आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. ते भेद कसे आहेत तर काही वस्तू ज्या आहेत त्या देशाने मर्यादित म्हणजे परिच्छिन्न असतात. मग देश म्हणजे मर्यादित जागा, त्याला देश परिच्छेद आहे. त्यानंतर काल परिच्छेद आहे, काही काळात नसतात, त्याला काल परिच्छेद असं म्हणतात. आणि तिसरा वस्तू परिच्छेद आहे, म्हणजे एक वस्तू एका ठिकाणी असते ती दुसऱ्या ठिकाणी नसते. त्याला काय म्हटलेलं आहे तर वस्तू परिच्छेद असं म्हटलेलं आहे. मग आता हे परिच्छेद म्हणजे हे भाग कशामुळे पडलेले आहेत तर हे भाग जे आहेत ते व्यवहारकाली पडलेले आहेत. परंतु त्या सगळ्यामध्ये ब्रह्म जे आहे ते मात्र अपरिच्छिन्न आहे. त्याला देश परिच्छिन्नता नाही, काल परिच्छिन्नता नाही आणि वस्तू परिच्छिन्नता सुद्धा नाही. आता देश जर आपण म्हटलं तर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत तर काय झालेलं आहे मर्यादित झालेलं आहे. आता पुणे एवढं मोठं शहर आहे पण आपण प्रवासाला निघतो तेव्हा कुठेतरी पाटी दिसते की इथं हद्द संपली, पुण्याची सीमा रेषा संपली, तिथून दुसरं सुरू झालं, म्हणजे त्याला देश परिच्छेद काय झालेला आहे निर्माण झालेला आहे. पण ब्रह्माला मात्र असे भाग कुठलेही नाही. आणि जिथं भाग पडतात तिथं दुःखाची व्यवस्था आहे आणि जिथं यत्किंचितही भाग पडत नाही ते ब्रह्म जे आहे ते अखंडैक एक रस आहे. आणि असं जे आनंद घन ब्रह्म आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे. पण या भेदांच्या व्यवहारामध्ये अडकून पडल्यामुळे आणि त्या भेदांना सत्यत्व दिल्यामुळे मला माझ्या आनंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याची ओळख होत नाही. मग भेदभ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या नाही तर साधना म्हटलं की एक पारायण करा, 13 माळा ओढ्या, आता नवरात्रात 9 दिवस दिवे लावा, या पद्धतीने आमच्या साधना चालल्या. अस्सल साधना अंतरंग साधना काय करायची आहे तर डॉक्टर काकांचं एक गीत आहे आपल्या समोर, त्यामध्ये ते म्हणतात भेदा वाचुनी जगसारे पाहणे. व्यवहार हा भेदातून चाललेला आहे. दृश्य जगतामध्ये भेद आहे पण या भेदाच्या मागे एक अभेद तत्व आहे आणि ते काय करावी तर त्या दृष्टीची अंतःकरणी अखंड घ्यावी धनी. त्या अभेद तत्व लवकर दिसत नाही पण विचार केला की मात्र ते अभेद तत्व नक्की लक्षात येतं आणि त्याच तत्वाकडे पाहण्याची आवड चित्ताने निर्माण करून घेतलेली असेल तर या सगळ्या भेदामधून त्याला अभेद असणाऱ्या तत्वाची ओळख होते आणि चित्ताचा आनंद जो आहे तो त्याला कायमचा टिकवता येतो. आणि हे सगळं परमार्थ जे चाललेलं आहे तो कशासाठी चाललेला आहे सकल कारणासह दुःख निवृत्ती. आता भेदामुळे दुःख जर होत असेल तर त्या भेदाची निवृत्ती केल्याशिवाय आम्हाला सुख कसं काय मिळणार आहे. दुःखाचं कारण भेद आहे
आणि मला तर आनंद हवा आहे, मग भेद नावाची गोष्ट चित्तातून घालवल्याशिवाय मला आनंदाची प्राप्ती होणार नाही. व्यवहार जरी भेदातून चाललेला दिसत असला तरी आतमध्ये असणार जे तत्व आहे ते पाहण्याचा अभ्यास केला तर अभेद तत्वाशी आम्हाला एकरूपता साधता येते. समर्थांची एक छान ओवी आहे, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे जाणावे अंतर, या नाव भजन. भजनाची एक सुंदर व्याख्या दिलेली आहे. आता जसं जीवाजीवातले भेद पाहिले आपण, तसं या नरामधले भेद दाखवले. जातीरूपाने असलेले धेड महार चांभार हे जातीनुसार झालेले भेद आहेत. पण या भेदाच्या आतमध्ये जो माणूसपणा आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी एकच आहे की नाही. म्हणून माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं. बाकी जाती भीती लग्ना कार्यापुरत्या पाळाव्यात तेवढ्या विसरू नाही जाव्यात. लग्नात मध्ये सुद्धा त्या का पाळायच्या आहे, कारण संस्कार भिन्न आहे प्रत्येक जातीचे आपापल्या घरातले. आता ब्राह्मणाची मुलगी ब्राह्मणाच्या घरात गेल्यावर सुद्धा जर कितीतरी त्यांच्यामध्ये या घरातलं त्या घरातलं सगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात, तर मग इकडं तर दोन जातीतले वेगळे वेगळे लग्न जर करून आले तर ते टिकवणं किती कठीण जात असेल हो. म्हणून नको, बाकी काही ते माणसं नाहीत असं नव्हे, या ठिकाणी समजून घ्यायचं. नाही तर नवीन मुलं लगेच म्हणतील हल्ली काही तसं राहिलेलं नाही. पण हे कशासाठी काय हे एकदा आपण समजून घेतलं तर आपलं जीवन आपल्याला अत्यंत सुखाने व्यतीत करता येतं. मग आता हे भेदाचे प्रकार कशासाठी समजून घेतले, बुद्धीतले दोष कशासाठी समजून घेतले, तर त्याच्यातून मला बाजूला पडता यावं म्हणून. जय जय रघुवीर.